ज्या लेकरांना, ज्या व्यक्तीला आजपर्यंत जीव लावला, ती व्यक्ती, ती माणसं जर डोळ्यासमोरून एका डोंगराच्या आड जात असतील, मातीच्या आड जात असतील, तर काय काय झालं, वेदना होत असतील गड्या, शब्दातसुद्धा आपण वर्णन करू शकत नाही. जेव्हा आम्ही आलो ना, ते आपले सरपंच दादा तिथं होते. त्यांनी सांगितलं, महाराज माझी लेक पण गेली, माझं लेकरू पण गेलं. मला तेव्हा एवढं वाईट वाटलं, मला नाही बोलता आलं. तेव्हा एवढं वाईट का वाटलं माहिती आहे का? जीवनातून सगळे जावे हो, सगळे जावे, आणि एका बापासमोर त्याची लेकरं जाण्याचं दुःख काय आहे ना, त्या बापाशिवाय दुसरं कोणाला सांगता येत नाही का? सगळ्यात मोठं दुःख, ज्या लेकरांना शेवटी आपल्या चितेला अग्नी द्यावी, ज्या लेकरांना शेवटी म्हातारपणाची काठी व्हावी, त्याच लेकरांना अग्नी देताना बापाच्या काळजाचं काय होत असेल, हे आपण वर्णन सुद्धा करू शकत नाही. ज्या आईबापाला सांभाळावं असं वाटत होतं, ते आईबाप जर आपल्या डोळ्यासमोर जळत असतील, ज्या पत्नीसोबत संसार करावा, ती पत्नी जर जात असेल, तर किती मोठं दुःख आहे, या शब्दात वर्णन करणं अशक्य आहे. कारण एखाद्या व्यक्तीसाठी अफाट कष्ट करतो, अफाट मेहनत घेतो आपण. एखाद्या व्यक्ती करता रात्रीचं दिवस, दिवसाचे रात्र करतो, त्या व्यक्ती करता मेहनत करतो, आणि ती व्यक्ती जर शिल्लक नाही राहिली, ती व्यक्ती जर नाही पाठीमागं राहिली, तर केलेलं कष्ट वाया गेलं वाटतं. कुणासाठी केलं, कशासाठी केलं नंतर वाटतं.